Dear students, today we continue the same topic, laws of motion. In laws of motion, we learned the basic laws of motions, Newton's first law, second law, third law, and its applications of the Newton's laws of motion. In the previous class, we have learned the motion in a connected system, and that is a rope is suspended on a frictionless pulley and on an inclined plane. Now, next application is here, motion of a block, motion of a blocks. Let us consider here two blocks. Let us consider here two blocks of masses m1 and m2. Let us consider two blocks of masses m1 and m2. First block of mass m1 and second block in contact with the first block, and here the mass of the second block is m2 and it is greater than the first block, and here this is the second block of mass m2 here, and these two blocks are placed on the surface of earth, and an external force F is applied on this block, and so that block moves with an acceleration A. Then what is the interaction forces? What is the interaction forces between the blocks that is to be calculated? लक्षात येतं का काय बेटा? इथं काय दिलं आपल्याला? हा एक ब्लॉक आहे. एक ब्लॉक म्हणजे एक वीटचा ठोकळा म्हणा. एक ठोकळा हा एक ठोकळा ज्याचा मास m1 आहे. हा दुसरा ठोकळा आहे. या ठोकळ्याचा मास m2 आहे. आणि हे दोन्हीही ठोकळे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि पहिल्या ठोकळ्यावर ते कॅपिटल F फोर्स अप्लाय केलेला आहे. आणि मग याच्यामध्ये काय झालेलं आहे? ही सिस्टीम, या सिस्टीममध्ये दोन ब्लॉक आहेत, m1 आणि m2 मास असलेले हे दोन ब्लॉक आहेत. हे दोन्हीही ब्लॉक कसे मूव्ह होत आहेत? फॉरवर्ड डायरेक्शनला. तर यांचं नेट ॲक्सलेशन आणि यांच्यामधला फोर्स काढा असं अनेक वेळेस विचारलं जाऊ शकतं. आता या सिस्टीममध्ये किती झालं टोटल मास ऑफ द सिस्टीम? आपण त्याला कॅपिटल M is equal to small m1 plus m2 total mass of the system. आणि टोटल फोर्स किती आहे बेटा? F is the total force applied and F is equal to m into A. F is equal to m into A. आता m म्हणजे कोणतं? सिस्टीमचं मास, कॅपिटल M into A, and therefore acceleration A is equal to F divided by capital M is equal to here F divided by m1 plus m2. F divided by m1 plus m2. आता हे झालं ॲक्सलेशन. याचं या बॉडीचं ॲक्सलेशन किंवा या बॉडीचं ॲक्सलेशन, दोन्ही बॉडीचं ॲक्सलेशन सारखंच आहे आणि बोथ द बॉडीज आर मूव्हिंग इन दिस डायरेक्शन. बेटा आता पहा, आपल्याला फ्री बॉडी डायग्रामच्या साहाय्यानं फ्रॉम फ्री बॉडी डायग्राम पहा, फ्री बॉडी डायग्रामचा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितला होता. फ्री बॉडी डायग्राम आपण काय करायचं? या ब्लॉकचं मास किती आहे? पॉईंट मास कन्सिडर करा आणि ते किती आहे? m1. आणि याच्यावरचे फोर्सेस, हा अप्लाय केलेला फोर्स F आहे आणि इथून इकडे आलेला फोर्स, या डायरेक्शनमधला फोर्स मायनस F, आणि हा ब्लॉक फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत आहे. कोणत्या? ॲक्सलेशन A. आता ब्लॉक फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत आहे म्हणजे काय? स्मॉल F मायनस कॅपिटल F. कोणता फोर्स आहे आता? आता स्मॉल F म्हणजे कोणता फोर्स आहे? रिॲक्शन फोर्स प्रोव्हाइडेड बाय द सेकंड बॉडी ऑन द फर्स्ट बॉडी. म्हणजे अप्लाय केलेला फोर्स जास्त आहे आणि इंटरॅक्ट होऊन ॲक्शन आणि रिॲक्शन
या बॉडीनं याच्यावरती फोर्स अप्लाय केला आणि दुसऱ्या बॉडीनं पहिल्या बॉडीवरती अप्लाय केलेला फोर्स आहे, तो रिॲक्शन फोर्स स्मॉल एफ घेतलेला आहे. आणि हा ब्लॉक कोणत्या डायरेक्शनला मूव्ह होत आहे? फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत आहे. आणि हा जर ब्लॉक फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत असेल तर बेटा आपल्याला काय येतं? कॅपिटल एफ मायनस स्मॉल एफ इज इक्वल टू M1 इंटू ए. कॅपिटल एफ मायनस स्मॉल एफ इज इक्वल टू M1 इंटू ए. आपण याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. हा फ्री बॉडी डायग्राम अप्लाय केला कशावरती? पहिल्या ब्लॉकवर. आता परत फ्री बॉडी डायग्राम अप्लाय करा बरं. फ्रॉम फ्री बॉडी डायग्राम FBD म्हणायचं. फ्रॉम फ्री बॉडी डायग्राम ऑन मास कोणता आहे बेटा? M2 मास आहे. तर M2 मासवरती काय येईल? आता इथं जे असेल आपण अप्लाय केलेला फोर्स जो असेल, कोणता फोर्स अप्लाय केला आहे तुम्ही? ॲक्शन फोर्स. आणि बॉडी मूव्ह होत आहे फॉरवर्ड डायरेक्शनला, बरोबर आहे. म्हणजेच तो कोणता फोर्स आला? F इज इक्वल टू M2 इंटू ए. जेवढा ॲक्शन फोर्स आहे तेवढाच तिथं रिॲक्शन फोर्स येणार. आणि याला आपण इक्वेशन नंबर 2 असं नाव दिलं. आता हे दोन इक्वेशन ॲड करा. ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड काय येतं बेटा? हे पाहतं, हे मायनस एफ प्लस एफ कॅन्सल. कॅपिटल एफ इज इक्वल टू M1 ए प्लस M2 ए. मी ए कॉमन काढलं, इथं येईल M1 प्लस M2 हे एफ. अँड देअरफोर ए बरोबर आहे एफ डिव्हायडेड बाय M1 प्लस M2. एफ डिव्हायडेड बाय M1 प्लस M2 मी इथं तुम्हाला डायरेक्ट घेतलं. हा ॲक्सलरेशन आपण वर्कआउट केला, कॅल्क्युलेट केला. आता ॲक्सलरेशन आपण काढत असेल तर स्मॉल एफची किंमत काढा म्हणतात. आता इक्वेशन सेकंडमध्ये एच्या ठिकाणी ही किंमत ठेवा. म्हणजे स्मॉल एफ इज इक्वल टू M2 इंटू एफची किंमत काय? एची किंमत एफ डिवाइड बाय M1 प्लस M2. M1 plus M2 and therefore small f is equal to M2 divided by M1 plus M2 into f and so this is the small f. आलं का बेटा लक्षात? हे आता या साईडनं फोर्स अप्लाय केला म्हणून अशा पद्धतीचं आलेलं. समजा एखाद्या वेळेस एका विद्यार्थ्याने विचारलं मला की फोर्स जर अशा साईडनं अप्लाय केला, काही फरक पडत नाही. अप्लाय केलेला फोर्स या साईडचा आपण रिमूव्ह करायचा आणि या साईडला अप्लाय करा. फक्त तिथं चेंज काय होईल? M1 आणि M2च्या ठिकाणी इंटरचेंज होतील, बाकी तेच येतं. म्हणजेच काय येतं? इथं M1 येतं, जिथं M2 आहे तिथे M1 येतं. हे M1 टोटल मास तर बदलत नाही, टोटल फोर्स ही बदलत नाही. म्हणजे ए बरोबर कॅपिटल एफ डिवाइड बाय M1 प्लस M2च राहणार आणि स्मॉल एफ इज इक्वल टू इथं M1 येणार. कारण हा स्मॉल फोर्स या दोन्हीमधला आहे म्हणून तिथं थोडंसं चेंज असेल तेवढंच लक्षात ठेवायचं. आणि मग अशा पद्धतीनं न्यूमरिकल्स आपण सॉल्व करायचे बेटा. म्हणजे बेसिक फॉर्म्युला काय लक्षात ठेवा? ॲक्सलरेशन बरोबर आहे आपला न्यूटन्स लॉ ऑफ मोशननुसार एफ इज इक्वल टू M इंटू ए घेतो. ए इज इक्वल टू एफ डिवाइड बाय M घेतो बेटा. आता एफ म्हणजे काय? टोटल फोर्स अप्लाय केलेला आहे. एफ म्हणजे काय? टोटल फोर्स अप्लाय केलेला आहे. आणि स्मॉल एम म्हणजे टोटल मास आहे. ए बरोबर काय? टोटल फोर्स डिवायडेड बाय टोटल मास आहे. आणि टोटल फोर्स एफ घेतला आणि टोटल मास M1 प्लस M2. ह्या शॉर्टकट फॉर्म्युल्यानंही लक्षात ठेवता येऊ शकतं आपल्याला. हां ठीक आहे. आता याच्यानंतर तुम्हाला समजा आपण कसं आहे न्यूमरिकलमध्ये 2च ब्लॉक दिले नाहीत, एखाद्या वेळेस 3 ब्लॉक देतील आणि वेगवेगळ्या ठिकाणचे फोर्सेस विचारतील, तर तीही आपली तयारी पाहिजे. म्हणजे इथं आपण होरिझॉन्टल सरफेस असा घ्या आणि या होरिझॉन्टल सरफेसवरती हे ब्लॉक ठेवा. असं हा पहिला ब्लॉक, त्यानंतर हा दुसरा ब्लॉक, त्यानंतर हा
तिसरा ब्लॉक. चला, हा पहिला ब्लॉक ज्याला आपण म्हणू. त्यानंतर दुसरा ब्लॉक असेल इथं असं ठेवलेला, आणि त्यानंतर हा तिसरा ब्लॉक असेल. या ब्लॉकचं मास वेगवेगळे आहेत. अप्लाय केलेला फोर्स मी याच्यावर अप्लाय केला एफ कॅपिटल, याचं मास M1, याचं मास M2 आणि याचं मास M3. आणि ही सिस्टीम आहे. आणि हा इकडे ॲक्सलेशन एनं पूर्ण मूव्ह होत आहेत, ए ॲक्सलेशन. तर तुम्हाला विचारतात काय, नेट ॲक्सलेशन अँड फोर्सेस ऑन ईच ब्लॉक असं म्हणतात. अगदी काहीसुद्धा बदलायचं नाही. काय आपल्याला प्रोसिजर आहे, लेट अस कन्सिडर 3 blocks of masses M1, M2 and M3 placed on smooth horizontal surface. स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस याचा अर्थ काय झाला, फोर्स ऑफ फ्रिक्शन जे असेल ते फोर्स ऑफ फ्रिक्शन आपण निग्लेक्ट केलेलं आहे. आणि दीज ब्लॉक्स आर प्लेस्ड इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. दीज ब्लॉक्स आर प्लेस्ड इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर सो दॅट अ कॅपिटल F इज द फोर्स अप्लाइड ऑन अ ब्लॉक ऑफ मास M1. तर FBD नुसार फ्री बॉडी डायग्राम फॉर मास M1. चला बेटा, काय रे, आपण हा फोर्स F मायनस F1 इज इक्वल टू M1 इंटू ए. आलं का ओरली. हे पहा, मी तुम्हाला इथं दाखवतो. हा इथून अप्लाय केलेला फोर्स कॅपिटल F, दुसऱ्या बॉडीनं इकडे केलेला फोर्स स्मॉल f, आणि हे मास M1 मूव विथ अन ॲक्सलेशन ए. हे फ्री बॉडी डायग्राम काढले की पटकन इक्वेशन लिहिता येतं. आता FBD फॉर मास M2. हां, आता पाय बेटा, इथून आलेला फोर्स इकडे कोणता F1, आणि इकडून तिसऱ्या बॉडीनं रिॲक्ट केला फोर्स F1. हे F आणि F1, आणि हे मोहत आहे असं, याचं मास M2. हां, आता सांगा बॉडी कुठं मोहत आहे, या डायरेक्शनला. म्हणजे हा फोर्स कोणता आहे, F ग्रेटर आहे. म्हणजे F मायनस F1 इज इक्वल टू M2 इंटू ए. हे इक्वेशन सेकंड. आता फ्री बॉडी डायग्राम मास M3 ला अप्लाय करा. फ्री बॉडी डायग्राम फॉर मास सांगा रेटा कोणत्याला रे, M3 ला. तर हा मास M3, अप्लाय केलेला फोर्स F1, आणि पार्टिकलचा मास काय M3, आणि ॲक्सलरेट होत आहे ए. म्हणजेच F1 इज इक्वल टू M3 इंटू ए. इक्वेशन थर्ड. आता चला या तिन्ही इक्वेशनची बेरीज करा. ॲडिंग इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. ॲडिंग इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या इक्वेशनला ॲड केलात काय येतं, पाय येतं. हे F घेतले ना इथं, F भेटा, हे कॅन्सल याच्याशी, हे मायनस F प्लस F कॅन्सल. म्हणजे इथं आलं F, इथं M1A प्लस M2A प्लस M3A. ए कॉमन काढलात तर M1 प्लस M2 प्लस M3, आणि ए बरोबर आहे 1 अपॉन M1 प्लस M2 प्लस M3 इंटू F. म्हणजे हा तुम्हाला ॲक्सलेशन झालं. ॲक्सलेशन म्हणजे बेसिकली तर पहिल्याच कळलं पाहिजे. ॲक्सलेशन इज इक्वल टू काय फॉर्म्युला, ॲक्सलेशन इज इक्वल टू टोटल फोर्स डिवायडेड बाय टोटल मास. टोटल फोर्स F आणि टोटल मास M1 प्लस M2 प्लस M3. हे ओरली सॉल्व करायचं, तोंडी आलं पाहिजे. हे तर इक्वेशन येणारच आहे, त्याचा काही डाऊटच नाही बेटा. आता त्यानंतर मला ॲक्सलेशन काढलं तर स्मॉल ए फोर्स काढायचा आहे. तर स्मॉल ए फोर्स काय येईल, तर स्मॉल ए फोर्स काढण्यासाठी बेटा काय करायचं आपण इथं, तर या इक्वेशनमध्ये म्हणजे डायरेक्ट लक्षात ठेवायचं,
हा पहिला मास सोडून द्यायचं, दुसरा मास m2 प्लस m3, कारण हा फोर्स कोणता आहे, पहिल्या मासवरचा फोर्स कॅपिटल एम आहे ना, दुसऱ्या मासवरचा फोर्स स्मॉल एम आहे, स्मॉल एफ आहे. म्हणजे इकडचं सोडून द्यायचं, म्हणजे ओरली लिहायचं बेटा. आता टेक्निकली तुम्हाला मी सांगताय कशा पद्धतीनं ते लक्षात ठेवायचे फॉर्म्युले, कारण हे सर्व आता याच्यावरती न्यूमरिकल. आता हे फॉर्म्युले न घेता जर प्रॉब्लेम सॉल्व केला आपण तर तुम्हाला ते लक्षात येणार नाही, म्हणून याची थेरी पण तुम्हाला मी एक्सप्लेन केलेली आहे. आता मी टेक्निकली कशा पद्धतीनं स्मॉल एफ इज इक्वल टू m2 प्लस m3 डिवायडेड बाय m1 प्लस m2 प्लस m3 इंटू एफ. आता पहा हे काय आहे, ॲक्सलेशन आहे. टोटल फोर्स डिवाइड बाय टोटल मास म्हणजे ॲक्सलेशन. पहा तिकडे कॉर्नरला दिलेलं आहे, एफ डिवाइड बाय m1 प्लस m2 प्लस m3 म्हणजे ॲक्सलेशन. आणि मग कशावरचं ॲक्सलेशन आहे, 2 आणि 3, m2 आणि m3 वरती. बरं याच्यावर जर तुम्ही घेतलात एफ इज इक्वल टू m2 प्लस m3 इंटू ए असं लिहा. म्हणजे ह्या दोघावरचा, हे दोन्ही बॉडीचं आहेत, या दोन्हीमधला काढायचं असेल तर पहिलं सोडून द्यायचं आणि मग हे दुसरे पुढचे दोन घ्यायचं. आता F1 बरोबर काय ते सांगा मला. हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर F1 म्हणजे या दोन्हीमधला इंटरॅक्शन फोर्स आहे. तर पहिले दोन सोडायचं, राहिलं कोणता, एकच. आपल्याला इथं येतं m3 डिवायडेड बाय m1 प्लस m2 प्लस m3 इंटू एफ. आता परत तुम्ही हे जर पाहिलात, हे काय आहे, ॲक्सलेशन आहे. आणि F1 इज इक्वल टू m3, हा F1 इज इक्वल टू m3 इंटू ए. पहा ना इथं ठेवून पहा, F1 इज इक्वल टू m3 इंटू ए. आणि सॉल्व केलं तरी तेच येतं, म्हणून सरळ काय, स्मॉल एम काढायचं असेल इथं काय करायचं, आता मासेस दिले जातात, हे 2 kg 3 kg 4 kg असं दिलं आणि विचारतात काय, टोटल फोर्स तुम्हाला दिलेला आहे 10 न्यूटन असेल, तर या दोन्हीमधला फोर्स काढा आणि या दोन्हीमधला फोर्स काढा. तर अशा वेळेस हा फॉर्म्युला तुम्ही डायरेक्टली लर्न करायचा आणि शॉर्टकट मेथडच्या साह्यानं आपल्याला हे प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे. हे प्रत्येक न्यूमरिकल या न्यूटन्स लॉज ऑफ मोशनमध्ये हेच ॲप्लिकेशन आहे. न्यूटन्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, हे मॅथमॅटिकस तुम्हाला स्टेटमेंट कोणी विचारत नाहीत. न्यूटन्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ हे स्टेटमेंट तुम्हाला लक्षात आलं तरच प्रॉब्लेम सॉल्व करता येऊ शकतं. आणि बेसिकली आपल्याला विचारतात काय, नेहमी बेसिकली आपल्याला विचारतात नेहमी न्यूमरिकल्स, आणि न्यूमरिकलसाठी फॉर्म्युले आपल्याला असले पाहिजेत. फॉर्म्युले जर आपल्याला पाठ असतील, फॉर्म्युले जर आपल्या लक्षात असतील तर न्यूमरिकल सॉल्व करायला कुठलीच अडचण येऊ शकत नाही. आणि म्हणून फॉर्म्युले फिजिक्समध्ये काय असेल तर सगळा फॉर्म्युल्यांचा खेळ असतो बेटा. आणि हे फॉर्म्युले परफेक्ट जमले पाहिजेत आणि हे फॉर्म्युले आपल्या लक्षात आले पाहिजेत. आणि मग पुढचे जे प्रॉब्लेम्स असतील ते आपण अशा पद्धतीनं, मग आता कुठलाही ब्लॉक, आता परत मी सांगितलं तुम्हाला एक्झाममध्ये काही वेळेस असं विचारतात, हा फोर्स इकडून न अप्लाय करता या ठिकाणून अप्लाय केला, काय बदललं सांगा. आता तुम्ही स्वतः काय बदललं हे तुम्ही जर पूर्ण घेतलं असेल तर आता पाहते फोर्स कसा अप्लाय केलेला आहे, या साईडनं फोर्स अप्लाय केलेला आहे. ॲक्सलेशन, टोटल ॲक्सलेशन बदलतं का, अजिबात बदलत नाही. काय झालं, ॲक्सलेशन ए इज इक्वल टू टोटल फोर्स डिवाइडेड बाय टोटल मास, अँड टोटल फोर्स अप्लाय केला एफ डिवाइड बाय टोटल मास m1 प्लस m2 प्लस m3. ॲक्सलेशन या साईडनं फोर्स अप्लाय करा किंवा त्या साईडनं करा, अजिबात बदलत नाही, तोच फॉर्म्युला आहे. हां, F1 M2च्या किमती बदलतात, F1 F2च्या किमती बदलतात. आता तुम्हाला काय, आता इकडून अप्लाय केलेला आहे फोर्स, हा F इथं आहे. आता M2 वरचा फोर्स काढायचा असेल तुम्हाला, M2 वरचा काढायचा असेल तर शॉर्टकट काय फॉर्म्युला, दॅट इज F1 म्हणतो मी इज इक्वल टू काय येतं बेटा, m2 प्लस m1 डिवायडेड बाय m1 प्लस m2 प्लस m3
इंटू एम. हे काय झालं ते ॲक्सलेशन. आणि M3 सोडून द्या. M2 वरचा काढायचा असेल तर इकडून अप्लाय केल्यानंतर M3ला सोडून द्यायचं. आणि M1चा काढायचा असेल फोर्स इकडून अप्लाय केला असेल तर F2 इज इक्वल टू फक्त M1 डिवायडेड बाय M1 प्लस M2 प्लस M3 इंटू एम. हे ॲक्सलरेशन आहे. अँड दॅट इज F2 इज इक्वल टू M1 इंटू F डिवाइड बाय M1 प्लस M2 प्लस M3. अशा टाईपचं कोणत्याही राईट साईडनं फोर्स अप्लाय करा किंवा लेफ्ट साईडनं फोर्स अप्लाय करा. प्रॉब्लेममध्ये काय चेंज, कुठले मास कसे घ्यायचे हे तुम्हाला कळलं तर ओरली प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करतो. ओरली आपण न्यूमरिकल्स हे सॉल्व करत असतो. अशा पद्धतीनं कुठलेही न्यूटन्स लॉज ऑफ मोशनचे प्रॉब्लेम असतील तर या पद्धतीनं सॉल्व करायचं. राईट साईडनं फोर्स अप्लाय केला, लेफ्ट साईडनं फोर्स अप्लाय केला, ॲक्सलरेशनमध्ये काही बदल आला का? अजिबात बदल आलेला नाही. आणि मग जे काही बदल येतो तो फोर्स F1 F2 इंटरॅक्शन फोर्समध्ये, म्हणजे इंटरॅक्शन म्हणजे दोन बॉडीमधला देवाणघेवाण, अप्लाय केलेला फोर्स आणि निर्माण झालेला फोर्स यामध्ये थोडंफार चेंज होऊ शकतं, बाकी कुठं काही चेंज होऊ शकत नाही. अँड सो दॅट टाईप ऑफ द फोर्स अप्लाइड ऑन ए बॉडी, दॅट टाईप ऑफ द फोर्स इज अप्लाइड ऑन ए बॉडी. अँड सो दॅट दिस टाईप ऑफ द प्रॉब्लेम्स म्हणजे मोशन ऑफ ए ब्लॉक्स. आता बेटा काही वेळेस काय दिलेलं आहे, आता फोर्स आणि ॲक्सलरेशन हेच काढायचं आहे. इन्क्लाइन प्लेनवरती तेच काढलं, फोर्स आणि ॲक्सलरेशनच काढलं आपल्याला. तर आता पुढे काय असेल, अ ब्लॉक इज रेस्ट ऑन स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस. आता नेक्स्ट केसमध्ये काय येतं पहा, अ ब्लॉक इज प्लेस्ड ऑन ए स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस. नेक्स्ट, अ ब्लॉक of mass small m is placed on a smooth horizontal surface. A block of mass m is placed on a smooth horizontal surface. पहा इथं तर हा स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस घ्या असा आणि इथं एक पुली कनेक्ट करा. हे अशा टाईपमध्ये बेटा हे असं, आणि एक टेबलवरती असं एक टेबल असं घ्या. हे ब्लॉक मास याचं यम असेल आणि असा ब्लॉक आपण मास यम याला दोरीनं बांधायचं आणि इथून एक दुसरा मास अटॅच करा. अनदर मास इज अटॅच्ड हिअर. हे M1 म्हणलात, हा M2 असेल, टेन्शन T, इथंही टेन्शन T, आणि इथं ग्रॅव्हिटी जे असेल M2G, आणि हा ब्लॉक असा मूव्ह. तर याच्यामध्ये आता नेट म्हणजे हा काय मूव्ह आहे इथं ॲक्सलरेशन हे. तर आता यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे, अशा टाईपचं एक न्यूमरिकल दिला तुम्हाला. तर फाइंड द टेन्शन इन द स्ट्रिंग अँड ॲक्सलेशन. तर बेटा आता ॲक्सलेशन आपल्याला काढायचं आहे. ॲक्सलेशन आपल्याला काढायचं आहे. तर आपल्या नेहमीप्रमाणे फ्री बॉडी डायग्राम फॉर मास M1. चला सांगा मला काय असेल फ्री बॉडी डायग्राम. चला एक पॉईंट काढा असा आणि याचं मास M1 आणि याच्यावरचं टेन्शन जे असेल, टेन्शन इज टुवर्ड्स द पॉईंट ऑफ सस्पेन्शन आपण म्हणतो बेटा.
आणि हे बॉडी ॲक्सलरेट्स होत आहे विथ एन ॲक्सलेशन ए. तर काय आलं आता, टी इज इक्वल टू m1 इंटू ए, याला इक्वेशन फर्स्ट म्हणलं. लक्षात आलं का? टेन्शन, ज्या डायरेक्शनला टेन्शन आहे तिकडेच बॉडी मूव्ह होत आहे, म्हणजेच टेन्शन इज बॅलेन्स्ड विथ नेट फोर्स अँड सो दॅट इज टी इज इक्वल टू m1 इंटू ए. आता फ्री बॉडी डायग्राम फॉर मास m2, फ्री बॉडी डायग्राम फॉर मास m2 काय असेल बेटा? चला इथं विचार करा. आता हे असं मास m2 आहे, राईट. असं हा टेन्शन अपवर्ड डायरेक्शन, जशी डायरेक्शन दिसते तशीच काढायची. हॉरिझॉन्टल असेल हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल असेल व्हर्टिकल. आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला काय आहे, हे इथं तुम्हाला m2g दिलेलं आहे असं. आणि ही बॉडी कशी मूव्ह होत आहे, अशी फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत आहे, या डायरेक्शनला. हां सांगा बरं बेटा काय येतं इथं आता, m2g मायनस टी इज इक्वल टू m2 इंटू ए. m2g मायनस टी इज इक्वल टू m2 इंटू ए. आता हे दोन्ही इक्वेशनचे ॲड केलं तर काय आलं, m2g इज इक्वल टू m1 ए प्लस m2 ए. ए कॉमन काढा, m1 प्लस m2 आणि इथं m2g. ॲक्सलेशन इज इक्वल टू नेट फोर्स म्हणजे किती आलं, इथं तुम्हाला दॅट इज इक्वल टू हिअर m2 डिवाइड बाय m1 प्लस m2 इंटू जी. m1 प्लस m2 इंटू जी हे नेट ॲक्सलेशन झालं. नेट ॲक्सलेशन ए इज इक्वल टू m2 डिवाइड बाय m1 प्लस m2 इंटू जी. आता व्हॉट इज द टेन्शन, या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून टाका ए ची किंमत. सबस्टिट्यूट ए इन इक्वेशन नंबर फर्स्ट, पहिल्या इक्वेशनमध्ये ठेवून टाका. पहा आता काय येईल बेटा इथं, टी इज इक्वल टू m1 इंटू ए ॲक्सलेशन. पहा m2 डिवाइड बाय m1 प्लस m2 इंटू जी अँड दॅट इज इक्वल टू m1 m2 डिवाइडेड बाय m1 प्लस m2 इंटू जी. हा टेन्शनचा फॉर्म्युला तुम्हाला अशा टाईपमध्ये आला. ॲक्सलेशनचा फॉर्म्युला आला, ॲक्सलेशन इज इक्वल टू m2 डिवाइड बाय m1 प्लस m2 इंटू जी अँड टेन्शनचा फॉर्म्युला T is equal to m1 m2 divided by m1 plus m2. That is T is equal to m1 m2 divided by m1 plus m2 into g. म्हणजे अशा टाईपचे न्यूमरिकल्स आपल्याला पुढे सॉल्व करायचे असतील तर हे फॉर्म्युले सगळे लक्षात ठेवलं पाहिजे. आता एक लास्टला मी शॉर्टकटच सांगणार तुम्हाला. ॲक्सलेशन म्हणजे की नेट फोर्स डिवायडेड बाय टोटल मास. ॲक्सलेशन म्हटलं की नेट फोर्स डिवाइड बाय टोटल मास. पहा बेटा हे नेट फोर्स आहे ना, नेट फोर्स म्हणजे काय, mg नेट फोर्स आहे, m2g नेट फोर्स डिवाइड बाय टोटल मास m1 प्लस m1 प्लस m2. आता मी पाठीमागेही तुम्हाला घेतलं होतं, तिथं सुद्धा आता तुम्हाला सांगतो काय. आता डेरिवेशन तर ऑलरेडी घेतलं होतं, तरी पण टेक्निकली काय सांगतो. ही अशी पुली आहे, इथं फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल सरफेस आहे. या ब्लॉकचं मास आपण बेटा इथं घेतलेलं आहे m1, इथं ब्लॉकचं मास घेतलं आहे आपण m2. हे टेन्शन T दोन्हीकडे आणि इथलं टेन्शन आपण T डॅश म्हणू. हा ब्लॉक जो असेल तो m1g असा अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो आणि हा m2g हे अपवर्ड डायरेक्शन आणि हे डाऊनवर्ड. व्हॉट इज द ॲक्सलेशन. ॲक्सलेशन बरोबर काय सांगितलं तुम्हाला, नेट फोर्स. आता नेट फोर्स म्हणजे m2g मायनस m1 हा डाऊनवर्ड डायरेक्शनला आणि हे वर चालेल. म्हणजे ॲक्सलेशन इज इक्वल टू नेट फोर्स m2g मायनस m1g
डिवायडेड बाय टोटल मास m1 प्लस m2 आणि A इज इक्वल टू जी कॉमन काढलात m2 मायनस m1 डिवायडेड बाय m1 प्लस m2 इंटू जी. हा पहा पाठीमागचा फॉर्म्युला आला का टॅली हो. काहीच करायचं नेट फोर्सचा विचार करायचा. ॲक्सलरेशन इज इक्वल टू नेट फोर्स डिवाइड बाय टोटल मास. आता नेट फोर्स म्हणजे कोणता तुम्हाला इथं दिलेलं आहे m2g डाऊनवर्ड डायरेक्शनला m1g अपवर्ड डायरेक्शन. हे अशी सिस्टीम होते. मग m2g मायनस m1g कॉमन काढलं डिवाइड बाय टोटल मास डिवायडेड बाय टोटल मास. आणि मग आता टेन्शन बरोबर काय येतं इथं बेटा 2 टाइम्स m1 m2 डिवायडेड बाय m1 प्लस m2 इंटू जी. हा टेन्शनचा आहे. इथलंही टेन्शन कुठेही टेन्शन काढायचं असेल तर T इज इक्वल टू 2 टाइम्स m1 m2 डिवायडेड बाय m1 प्लस m2 इंटू जी. प्रॉडक्ट ऑफ मास डिवाइड बाय सम ऑफ मास इंटू ग्रॅव्हिटी. फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा हे m1 m2 मध्ये काय कोणता प्रॉडक्ट आहे m1 आणि m2 मध्ये गुणाकार आहे m1 प्लस m2 बेरीज आहे. दॅट इज T इज इक्वल टू कैपिटल T इज इक्वल टू 2 टाइम्स m1 m2 डिवाइड बाय m1 प्लस m2 इंटू जी ट्वाइस प्रोडक्ट डिवाइडेड बाय m1 प्लस m2 इंटू जी. 2 टाइम्स m1 m2 डिवाइड बाय m1 प्लस m2 इंटू जी and that is the tension in the string. That is the tension in the string. T is equal to twice m1 m2 divided by m1 plus m2 इथं m1 प्लस m2 इंटू जी. म्हणजे असं असेल ना पाठीमागे मी शिकवलेलं हे शॉर्टकट सांगितले बेटा फॉर्म्युले. इथं मी तुम्हाला काय सांगितलं शॉर्टकट फॉर्म्युले सांगितले. म्हणजे थेरी पूर्ण पाहायची नाही एक शॉर्टकट नेट फोर्स डिवाइड बाय टोटल मास. नेट फोर्स म्हणजे हा डाऊनवर्ड डायरेक्शनला आणि हा अपवर्ड दोन्ही एका डायरेक्शन असेल तर दोघांची बेरीज एक वर आणि एक खाली असेल तर सबट्रॅक्शन म्हणजे नेट फोर्स याचा अर्थ m2g मायनस m1g डिवाइड बाय टोटल मास. आता एखादा विद्यार्थी मला म्हणतो की सर 3 पुली असतील तर काय करायचं असं जर विचारलं हे असं असेल m1 m2 आणि इथं m3 घेतलं बेटा हे m3 इंटू जे असं डाऊनवर्ड आहे. आता हे टी इथं आलं आणि इथलं टेन्शन रे इथलं विचारलं तर काय करणार हे इथं टी आणि टी डॅश इज इक्वल टू 2 टाइम्स टी घ्यायचं सरळ हा फॉर्म्युला. म्हणजे टीची किंमत इथं ठेवलं तर 4 टाइम्स दॅट इज 2 इंटू 2 m1 m2 डिवायडेड बाय m1 प्लस m2 इंटू जी m1 प्लस m2 इंटू जी. म्हणजेच किती झालं 4 टाइम्स m1 m2 डिवायडेड बाय m1 प्लस m2 इंटू जी. हे कुठलं झालं इथलं टेन्शन हे टी डॅश. ह्या 2 टेन्शनची बेरीज करायची. हे फक्त 2 असेल तर म्हणजे एवढंच असेल तर. आणि जर समजा असं एखादं एक्सटेंड केलं असं तर काय करायचं विचार करा बरं काय करायचं सांगा आता ते. यू थिंक त्याच्यावरती थोडासा विचार करा आणि मला सांगा कसं येईल. ॲक्सलरेशन किती असेल आणि फोर्सच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही विचार करायचा. आता हे टी असेल तर इथं काय असतं हे T1 हे दोन्हीकडे असतं बेटा वर आणि खाली इक्वल आणि अपोजिट. या बॉडीने याला इकडे एक्झर्ट केलं आणि या बॉडीला हे डाऊनवर्ड डायरेक्शनला एक्सर्ट केलेला फोर्स असतो तो इथं असेल. आता नेट फोर्स मी तुम्हाला सांगितलं ॲक्सलरेशन इज इक्वल टू नेट फोर्स. आता नेट फोर्स काय सांगा मला. ॲक्सलरेशन इज इक्वल टू नेट फोर्स m2 प्लस m3 इंटू जी मायनस m1g डिवायडेड बाय m1 plus m2 plus m3 and that is equal to here m2 plus m3 minus m1 into g
डिवायडेड बाय m1 प्लस m2 प्लस m3. m2 प्लस m3 मायनस m1 म्हणजे हे या डायरेक्शन, हे खाली येत आहे, हे वर जात आहे, बरोबर आहे. या दोघांची बेरीज, त्यातून हे वजा करायचं नेट फोर्समध्ये, अँड दॅट इज इक्वल टू हिअर 3 ब्लॉक असतील तर त्या ठिकाणी ॲक्सलेशन अशा पद्धतीनं काढायचं. ॲक्सलेशन इज टू बी कॅल्क्युलेट लाईक दिस वे. या पद्धतीनं त्याला आपल्याला इथं वर्कआउट करून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं हा न्यूमरिकल्स तुम्ही इथं सॉल्व केला.